नमस्कार. मी पत्रकार आत्माराम ढेकळे, पुणे येथील रहिवासी आहे. सोनार समाजाबद्दल बोलायचं म्हणजे वास्तविक पाहता सर्वशाखीय सोनार हा एकत्र यायला पाहिजे. त्यासाठी अनेक संस्था, संघटना बरेच कार्यक्रम घेतात, विवाह मेळावे घेतात, समाज मेळावे घेतात, परंतु त्यास प्रतिसाद मिळत नाही. ही फार मोठी खंत आहे. तरी त्यामधून आता असं झालं आहे की सध्या विवाह समस्या फार मोठं ज्वलंत प्रश्न घेऊन पाहत आहे. आणि ह्या विवाह समस्यामुळं आज युवकांचं म्हणजे जे विवाहोत्सुक आहेत त्यांची मानसिकता आता बदलत चाललेली आहे. एकतर त्यांचं वय वाढत चाललं आहे, बरं वर पक्षाचंच नाही तर वधू पक्षाच्या त्या मुलीचं पण वय वाढत चाललं आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे काय आहे याचं जर आपण विचारमंथन केलं तर काही जर म्हणतात अपेक्षा आहे, काही म्हणतात पालकांचं आहे. म्हणजे वास्तविकता काय आहे याचा शोध लागायला काही मार्गच नाही आहे. शिक्षणाला आपण काही बोलू शकत नाही. शिक्षणाचं सर्वांना स्वातंत्र्य आहे. त्यामुळे शिक्षणामुळे मुलीने जास्त त्यांचं पॅकेज आहे आणि वरपक्षाचा जो मुलगा असतो त्याला तेवढी नोकरी मिळत नाही आहे, त्याचं पॅकेज कमी असतं. त्यामुळे ते बायोडानुसार त्याचं लग्न जमत नाही. त्याचं मूळ कारण म्हणजे अपेक्षा आहे. आता मुलीचं कसं झालं की पूर्वी लग्न कार्यामध्ये लोक जायचे पाहुणे म्हणून भेटण्यासाठी, पण आता लग्न कार्यामध्ये देखील मुली कोणी आणत नाही, कोणी दाखवत नाही. आणि मुली बघण्यासाठी गेल्यानंतर मुलीचं घर पण कोणी दाखवत नाही. अशी मोठी जटिल समस्या इथं होऊन गेलेली आहे. आणि गेल्या काही दिवसापासून मला ह्या विवाह समस्याचं लेखन करत असताना असे काही अनुभव आले की विवाह जमवताना जे जमवणारे लोक असतात तर ते टिळा कार्यक्रमामध्ये सर्व उरकून घेतात. नारळ सुपारीमध्ये सुपारी फोडण्याचा कार्यक्रम जो असतो तो केव्हा होतो ते कळतच नाही. आणि हल्ली मुली मिळत नाही म्हणून साखरपुड्यात लग्न होतात. आता मग सर्वसामान्य व्यक्तीनं जायचं कुठं? ही फार मोठी समस्या आता ज्वलंत होत आहे. यावर काहीतरी मार्ग मिळावा म्हणून मी प्रारंभी आमच्या वैश्य सोनार समाजामध्ये एक पोस्ट टाकली होती की पुण्यनगरी म्हणजे पुण्यामध्ये एक मेळावा घेऊया आपण. मेळावा तर असे अनेक होतात. त्या मेळाव्यामुळे सर्व कुटुंबातील लोक येतील, तर सर्वांची आपल्याला माहिती मिळेल. कोणते मुलं लग्नाचे आहेत, कोणत्या मुली लग्नाच्या आहेत ही माहिती होईल. जरी प्रतिसाद कमी मिळाला तरी एक प्रकारचं वातावरण निर्मिती होऊ शकते. त्याने आपला समाज एकत्र येऊ शकतो. आपल्या सोनार समाजामध्ये 18 शाखा आहेत. त्या 18 शाखा हा एकत्र येण्यासाठी जे आपण प्रबोधन करतोय त्याला मिळावा तेवढा प्रतिसाद अजून मिळालेला नाही आहे, मिळतही नाही. आणि माझं मत असं आहे की एक शाखामध्ये जर आपण एकत्र आलो आणि ते एकत्र येण्याच्या एकजुटीने सर्व शाखेशी आपण विचारमंथन केलं, एक शाखेचं एक महासंघ तयार केला तर कुठं सर्व शाखे एकत्र येतील, आपले प्रश्न सुटतील असं माझं मत आहे. पण तत्पूर्वी आपल्या शाखांतर्गत एकी ठेवा. खरं ना? पूर्ण म्हणजे जसं की उदाहरणार्थ वैश्य सोनार समाज आहे, पांचाळ सोनार समाज आहे, लाड सोनार समाज आहे, देवेंद्र सोनार समाज आहे, माडवी सोनार समाज आहे, झाडे सोनार समाज आहे. असे अनेक म्हणजे असे विविध सोनार आहेत जे महाराष्ट्रामध्ये विखुरलेले आहेत. तर त्याबद्दल म्हणजे असं की माझ्यासोबत माझे एक मित्र आहेत नारायण उदवंत. ते पण काही म्हणजे सामाजिक कार्यकर्ता, ते पण बोलू इच्छितात थोडंसं. नमस्कार. नमस्कार, बोला. मी समाजाबद्दल 2 गोष्टी सांगत आहे की प्रत्येक समाजाने आपल्या स्वतःच्या
मुलामुलीसाठी आणि इतर समाजाच्या विकासासाठी म्हणजे आपल्या कार्यासाठी जे काही काम करतो सर्व एकत्र येऊन काम केलं पाहिजे. सर्वांना एकत्र आल्याशिवाय आपल्या समाजात काय चाललंय आणि काय नाही हे कळेल. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे. जय नारायण. जय नारायण. म्हणजे खरोखरच नारायण उदावंत जे आहेत यांचं बी नेटवर्क चांगलं आहे आणि त्यांनी एकत्र येण्याचं असं आवाहन केलं आहे. सर्व लोक एकत्र आल्याशिवाय कोणतं आपण विचारविनिमय करू शकत नाही, कोणतं नियोजन होऊ शकत नाही. तरी सर्वांनी पहिलं सर्व शाखांतर्गत एकत्र येणं आवश्यक आहे. लिखाणाने ग्रुपच्या माध्यमातून आवाहन करून आता कृतीमध्ये उतरा. कृतीमध्ये कार्य करण्यासाठी सर्वांनी जर आलं तर कार्य होऊ शकतं. 5 माणसं एकत्र या, 10 माणसं एकत्र या, 20 माणसं एकत्र या, पण एकत्र या. त्यांनी हे कार्य होऊ शकतं. म्हणूनच मी सर्व शाखांतर्गत, मग तो शाखा कोणती असो, सर्व शाखांतर्गत त्या व्यक्तींना, समाज बांधव भगिनींना मी आवाहन करतो की कार्यक्रम तुम्ही कोणते घ्या, एकमेकाला बोलवा. त्यामुळे परिचय होईल. लाड सोनार समाजाच्या कार्यक्रमात वैश्य सोनार समाजाच्या व्यक्तीला बोलवा. अजून आमचे नारायणराव काय बोलू इच्छितात? आपल्या समाजामध्ये प्रत्येकाने जे लहानपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्याचा मान सन्मान ठेवा आणि ज्या आपले लहान थोर मोठे जे मंडळी आहेत त्यांना मान द्या. असं की सगळे आपल्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला पाहिजे आणि त्यांना आपण स्वतःहून बोलवलं पाहिजे की आपल्या समाजात आपण काय केलं पाहिजे, सगळ्याचं नियोजन लावलं पाहिजे. प्रत्येक गल्लीत आपले जे दुकानदार बांधव आणि जे काही समाजकार्याचे लोक करणारे आहेत त्यांची आवड असते ते सगळ्यांना आपण एकत्र घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना जर वाटेल की आपल्यासाठी बोलवतात आपण दिलंच पाहिजे, समाजासाठी काम केलंच पाहिजे. प्रत्येकाचं काम आहे आपण आपल्या सोनार समाजासाठी संत नरहरी कृपेने सर्व आपल्याला आशीर्वाद मिळावा असं जर वाटत असेल तर सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे आमचं असं म्हणणं आहे. आणि एकत्र आल्यानंतर सगळ्यांनी सोनार समाजासाठी कार्य केलं पाहिजे. आपलं कोणाचं लग्न असेल, कुणाचं काही समाज मंडळाला आपल्याला काही द्यायचं असेल तर सगळ्यांनी मिळून एकत्र त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आपल्या कोण समाजामध्ये एखाद्या मुलाला मुलगी भेटत नाही तर मुलगी भेटण्यासाठी किंवा एखाद्या समाजात कामच काही होत नसेल, त्याचे लग्न होत जमत नाही किंवा कुणाला काही कामामध्ये अडचणी असेल ती अडचण सोडण्यासाठी आपण कार्य हाती घेतलंच पाहिजे. हे जे माणूस आहे, जे आपले जे मोठे मोठे लोक आहेत, ज्याच्याकडं पैसा आहे त्यांनी पैसा दिला पाहिजे, समाजाने त्याला वेळ आहे त्यांनी वेळ दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि आपल्या वेळ दिल्याशिवाय आपल्या समाजाला कसं काय कळेल की आपले समाजात लोक काही काम करतात आपल्यासाठी. असं समाजासाठी सगळ्यांनी काम केलं तरच आपलं कार्य मोठं होईल. काय नाही, खरोखर आहे. समाज धरून फिरण्यासाठी आणि समाज ही जोपासण्यासाठी तळमळीने त्यांनी आवाहन केलेलं आहे. तर ह्या प्रसंगी मी असंच म्हणाल की आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 भाग आहेत: मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र. तर अशा अनेक ठिकाणी आपला हा सोनार समाज विखुरलेला आहे. तर एकमेकाचा त्यांचा परिचय होणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ आता मी सांगतो की आमचे वैश्य सोनार समाजाचे पुण्याला बरेच समाज बांधव आहेत आणि वैश्य सोनार समाजाचे नागपूर, अमरावती, वर्धाचे बरेच लोक इथं पुण्याला येतात. पण हे वैश्य आणि हे वैश्य त्यांचा अजून परिचय नाही आहे आणि पाहण्याचा दृष्टिकोन असा वेगळा आहे. तर हे मेळावा ठेवण्याचा उद्देश एवढाच आहे की आताच आमचे नारायणराव म्हणले की एकमेकाला मान सन्मान द्या. मान सन्मान दिला, सर्व शाखीय सोनारांनी एकत्र आलं तरच आपला समाज पुढे जाईल. सोनार समाज म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. एक आपला समाज म्हणजे सगळं शाखीय सोनार, सर्व शाखीय सोनार पाहिजे. हे वैश्य, हे लाड असं काही म्हणायचं नाही. सगळे सोनार म्हणून तुम्ही पुढे या. कोणी विचारलं का कोण आहे तुम्ही, आम्ही सोनार आहे असं एवढंच सांगा. जय नरहरी. जय नरहरी. फार चांगला त्यांचा नारा आहे, फार उच्च विचार आहेत. मी त्यांचं अभिनंदन देतो आणि त्यांनी आम्हाला बोलण्यासाठी प्रतिसाद दिला की हे सर्व सोनार समाज एकत्र येतील, पण असे एक एक कार्यकर्ता असा तयार झाला पाहिजे एकत्र येण्यासाठी. तर तो त्यांनी तळमळीने काम केलं पाहिजे आणि ते एकदम म्हणजे एका शाखेतच नाही तर सर्व शाखेतून लोक असे तयार झाले पाहिजेत, तर सर्व सोनार एकत्र येऊ शकतो. धन्यवाद. समाजाच्या प्रत्येक माणसाने स्वतःची आपली सोनार समाजाची काहीतरी काम धन लागतो असं ह्याप्रमाणे जर काम केलं तर प्रत्येकाला आपल्याला वाटेल की आपण सोनारचं आहोत असं ह्या वाटाचं काम केलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून काम केलं
तर सगळं समाजाचं कार्य पूर्ण पुढे जाईल आणि नराळे महाराजाला आपलं काहीतरी करतोय, आपण काहीतरी नराळ्यासाठी महाराजासाठी करतोय असं आपल्याला वाटेल की नराळे महाराजांचा आपला आशीर्वाद घ्यावा. तर सगळ्यांनी एकत्र यावं आणि नराळे महाराज पुण्यतिथी हे कार्यक्रम आपण जे करतोय ना ते सगळ्यांनी एकत्र येऊन केलं तर सगळ्याला हातभार लागतो. तर समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो तर आपण त्यांनी फक्त वेळ पैसा आणि सगळ्यांनी मिळून जर कार्य केलं तर अतिउत्तम कार्य होतं. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र या. जय नराळी. सर्व शाखे सोनारांनी एकत्र येणं हे माझी विनंती आहे. जय नराळी. धन्यवाद. फार चांगल्या प्रकारे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि आजपासून आपण अशी प्रतिज्ञा करूया की असे कार्यकर्ते म्हणजे असे समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते असे निर्माण झाले पाहिजेत आणि सर्व शाखेतून निर्माण झाले पाहिजेत. आज त्यांनी त्यांच्या शाखेतून आवाहन केलं असं नाही आहे, त्यांची एकच तळमळ आहे की सर्व शाखाच्या लोकांनी एकत्र येणं आवश्यक आहे. कारण की आपल्याला प्रतिनिधित्व नाही आहे, राज्य शासनात देखील प्रतिनिधी नाही आहे, केंद्र सरकार देखील प्रतिनिधी नाही आहे. आपला सोनार समाज एकत्र आला तर आपला लोकप्रतिनिधी जाईल आणि तिथं आपले प्रश्न मांडेल. एक प्रकारचा आपल्याला तर वाली मिळून जाईल, तो सोनारचा वाली मिळून जाईल. आपला सोनार समाज फार मोठा श्रेष्ठ आहे आणि ते श्रेष्ठत्व कायम ठेवावं. आपला दृष्टिकोन जे आहे तो उच्च विचाराचा आहे, त्यामुळे आपण खालच्या दर्जाला जायचं नाही आहे. पूर्ण आपली विचार उच्चसरणीय आहे आणि आपला सोनार समाज सर्वांना सहकार्य करणारा आहे. कारण की एखादी बँक सहकार्य करू शकत नाही तर सोनारांनी अडीअडचणीला सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद. तर सोनार समाज एकत्र येण्यासाठी जे 2 शब्द होते ते संपवतो. आजय भाऊचा फोन आला.